दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ येथे तीनही मुलांना विष पाजले. नंतर स्वतः विष पिऊन पित्याने जीवन संपवले. मायेची सावली धरणारा बापच जेव्हा काळ बनून समोर येतो तेव्हा माणुसकीही सुन्न होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ गावात बुधवारी दुपारी अशीच एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादातून भीम अण्णप्पा वाघमारे वय 34 या पित्याने आपल्या 3 निष्पाप मुलांना शेतात नेऊन विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली. भीम वाघमारे हे एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पत्नीसोबत खटके उडत होते. याच वादातून पत्नी आपल्या माहेरी देगाव निघून गेली होती. नातेवाईकांनी मध्यस्थी करूनही तिने परतण्यास नकार दिला. याच नैराश्यातून भीम यांनी बुधवारी दुपारी प्रगती वय 8, प्रतीक वय 6 आणि प्रतीक्षा वय 4 या तीनही मुलांना वळसंग हद्दीतील एका शेतात नेले. तिथे त्यांना विषारी औषध पाजून स्वतःही आत्महत्येचे पाऊल उचलले. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या शिवराज कुंभार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी तीनही मुलांना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने भीम वाघमारे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर तीनही मुलांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी भीम यांनी आपल्या पत्नीला फोन करून "मी आता निघालोय, तू मुलांना येऊन घेऊन जा" असा निरोप दिल्याची चर्चा गावात सुरू आहे. स्वभावाने मनमिळाऊ भीम वाघमारे हे स्वभावाने शांत आणि मनमिळाऊ होते. मात्र रागाच्या भरात त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. सर्वात लहान असलेली 4 वर्षांची प्रतीक्षा हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.